विनीत पाटील. कुठले राहणारे? मी ठाण्यामध्ये वैतीवाडी. ठाण्यामध्येच का? किती वर्षापासून आपण हे स्टॉल चालवत आहे? हे स्टॉल मला झाले 11 वर्ष झाले. 11 वर्ष. स्वतः तुम्ही चालू केले की आणखीन घरातले कोणी येऊन चालू? नाही, माझा मुलगा तो लहान, माझा 3 नंबर मुलगा आहे ना तो. किती आणि तुम्ही किती वाजता सकाळी येता? सकाळी मी 6:30ला येते. 6:30 ते किती वाजेपर्यंत? 2 वाजेपर्यंत. कोणकोणते पेपर येतात? नवाकाळ, वार्ता, लोकमत, सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, सामना, ठाणे वैभव, पुण्यनगरी, देशमुली. म्हणजे मुंबईमध्ये जितके काय बरेचसे पेपर येतात ते तुमच्याजवळ? हो. अच्छा. दिवसाला साधारणतः किती पेपर विकले जातात? आम्हाला 100 मागे 25 रुपये. मग दिवसाला किती पेपर असे तुमचे विकले जातात? तसं माझा इथे 350 पर्यंत धंदा होतो. तुम्हाला म्हणजे वेगळे पेपरचे पैसे सोडून 350 रुपये मिळतात का? पेपरचे 75 रुपये. 75 रुपये आसपास तुम्हाला पैसे. मग दिवसाचा तुम्हाला हा जो खर्च आहे तो परिवारासाठी पुरेसा आहे का? नाही, तसं नाही. आणखीन घरात कोण कमावणार आहे? मुलगा जातो, मिस्टर जातात कामाला. अच्छा. ते जातात. मुलासाठी मी करते. किती लोक आहेत घरात? आम्ही आता सध्या 5 जण. कसं काय तुम्हाला कसं वाटतं पेपर स्टॉलवर बसायला? म्हणजे साधारण आपण बघायला गेलं तर पुरुषच जास्त करून पेपर स्टॉलवर आहे. पण आता काय, तुम्हाला काय प्रॉब्लेम येतो समस्या? 10 वर्षात तर मला काहीच काहीच वाटतं. आता इथे आता रोडच्या कडेला तुमचं पेपरचं स्टॉल आहे बरोबर? तर असं काय पोलिसांचं प्रॉब्लेम किंवा समजा मी तुम्हाला मुख्यमंत्री बनवलं तर असे कोणते 3 बदल आहेत जे तुम्ही करू इच्छिता? काही जे तुम्हाला वाटेल. कधी विचार नाही केला असा? स्वतःहून तुम्हाला काही सांगायचंय का? किती शिक्षण झालं तुमचं? 7वी शिक्षण झाल्यानंतर पण तुम्ही हे स्टॉल हँडल करता, कसं वाटतं? आता सवय झाले. कुठला तरी बिझनेस पाहिजे म्हणून घरासाठी पाहिजे. आणि मुलाचं भवितव्य आहे, त्याचं पण 4 पैसे वाढले तर त्याला पुढे मदत. माझे मिस्टर माझगाव डॉक्टर आहे. मी मुलासाठी बसते. मुलाचं भवितव्य